आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी अपघातासंदर्भात मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीमध्ये बसचा भीषण अपघात झालाय आणि या अपघातात एकाला जीव गमवावा लागलाय। 35 जण जखमी झालेत। कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बस उलटून हा अपघात झालाय। घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। जखमींवरती कळंबोलीच्या MGM रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात। मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मेहबूब, काय अधिक माहिती या संदर्भात? काल रात्री जेव्हा एक खासगी बस ही मुंबईकडून कोकणामध्ये जात असताना पनवेलच्या हद्दीमध्ये जी कर्नाळा खिंडी आहे, मुंबई गोवा हायवेवर कर्नाळा खिंडीच्या आसपास ही बस जेव्हा आली तेव्हा तिथे काही अवघड वळणही येत, त्यामुळं बराचसा वाहन चालकांचा तिथे गोंधळ होतो। परंतु या बसचा कशामुळे अपघात झाला हे मात्र माहिती नाही पडलं। परंतु ही जी खासगी बस आहे हिचा अपघात 10:15 10:30च्या सुमारास काल रात्री झाला। लागलीच तिथं स्थानिकांनी मदत कार्य करायला सुरुवात केली। पनवेलचं अग्निशमन दल हे त्या ठिकाणी अपघाताची माहिती मिळतात त्या ठिकाणी पोहोचलं, त्यांनी मदत कार्य केलं। पेणचे कल्पेश ठाकूर म्हणून अपघातग्रस्तांची टीम आहे, कल्पेश ठाकूर यांच्या अंडरमध्ये त्यांची ही टीम तिकडे तात्काळ मदतीला पोहोचले। पनवेल ग्रामीण पोलीस पोहोचलं, पेण पोलीस पोहोचलं, यांनी साधारण तासभर मदत कार्य करून त्या बसमधील अडकले होते सगळे 35 प्रवासी, त्यांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना MGM हॉस्पिटलला शिफ्ट केले। आणि या सगळ्या अपघातामध्ये एक जणांचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी आहे। रात्री MGMला सर्वांना शिफ्ट केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले व अजूनही हे सर्वजण 35च्या 35 जे प्रवासी आहेत ज्यांना MGM मध्ये शिफ्ट केले जाते ना, त्यांच्यावर अजून उपचार चालू आहे। कुणालाही अजून हॉस्पिटलमधून सोडण्यात आलेली नाही। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर नेमका अपघात कशामुळे झालेला आहे ते समजू शकलेलं नाहीये, मात्र यात एकाला आपला प्राण गमवावा लागलाय।